कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जानू, तू हे काय करतेस? काय करतेय म्हणजे तुझ्या ऑफिसची बॅग भरतीये। अच्छा, पण तुला कोणी सांगितलं की आज मी ऑफिसला जाणार आहे? अरे जैन, तसं काय करतोस? कोणी सांगायला कशाला पाहिजे? तू नेहमी याच वेळेस ऑफिसला जातोस ना? हो, पण आज ऑफिसला सुट्टी आहे। सुट्टी का? कम ऑन जानू, आज आई बाबा पहिल्यांदा आपल्या घरी आल्यात आणि मी ऑफिसला जायचं कसं दिसेल ते। मला थोडा वेळ तरी त्यांच्यासोबत घालवायला हवा ना। जैन, तरी काहीही काय, आई बाबा थोडी ना लगेच एका तासात घरी परत जाणार आहेत। तू ऑफिसवरून आल्यानंतरही ते इथेच असणार आहेत, तेव्हा घालव की त्यांच्यासोबत वेळ। एक मिनिट जानू, ते माझे सासू सासरेत, त्यांच्यासोबत वेळ घालवण्यासाठी मला कोणी अडवू शकत नाही, तूही नाही। आणि मीही तुझी बायको आहे, त्यामुळे तू ऑफिसला कसा जात नाही हे मी बघतेच। जानू, असं काय करतेस? हे बघ, मी जेव्हा तुमच्या घरी येतो तेव्हा सगळे मला कशी स्पेशल ट्रीट करतात। आज ते आपल्या घरी आलेत ना, तर मी ऑफिसला निघायचं कसं दिसेल ते। मी आज ऑफिसला जाणार नाहीये, आज ऑफिसला सुट्टी। थांब। जैन, तरी ऐक माझं। बर, कोणाला? हॅलो, हां, आजच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करा। येस, स्केड्यूल इट फॉर टुमॉरो। ओके, थँक्यू, बाय। सी, आज काही कामही नाही ऑफिसमध्ये, सगळ्या मीटिंग्स कॅन्सल झाल्या। आता मिशन आई बाबांची खातिरदारी कर। काय करू मी तुझं? तू काय एवढा गोड आहेस? कारण तू माझी बायको आहेस। भाऊजी, जरा दार उघडता का? भाऊजी, हा वहिनी, नाही काही नाही, म्हटलं मी माझ्यासाठी जरा चहा ठेवत होते, घेता का कब्बर? नाही वहिनी, थँक्यू। बर, भाऊजी काही टेन्शन आहे का? टेन्शन? हा, कसलं टेन्शन? नाही वहिनी, काहीच तर नाही। तुम्ही का असं विचारताय? नाही, आता तुम्ही आलात ना तर मला असं वाटलं तुम्हाला काहीतरी टेन्शन आहे। सिंचनाशी पण नीट बोलला नाहीत ना, तसंच निघून आलात खोलीत म्हणून असं वाटलं। नाही नाही वहिनी, त्याचं काय, माझं आणि सिंचनाचं भांडण झालंय, त्यामुळे मी तिच्यासोबत बोलत नाहीये, बस एवढंच। तिच्या एवढंच ना भाऊजी, नवरा बायकोत अशी भांडणं होत असतात हो, आणि किती वेळ असा राग मनात धरून बसणार आहात तुम्ही? हा, सोडून द्या, लहान आहे ती, जाऊ द्या। आणि खरं सांगू का, आमच्या दोघीत पण खूप भांडणं होतात, पण आम्ही विसरून जातो। तुम्ही तसंच करा। हो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।